जनसन्मान मेळाव्यासाठी चक्क भाड्यानं गर्दी बोलवण्याची वेळ आली। भंडाऱ्यातील तुमसरमध्ये भाड्याचे कार्यकर्ते गोळा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। अजित पवारांच्या मेळाव्याला भाड्याची गर्दी पाहायला मिळते। पुरुषांना 500 रुपये तर महिलांना 300 रुपये रोजानं या मेळाव्यासाठी आणण्यात आलेलं होतं। पैसे न मिळाल्यानं नागरिकांनी गोंधळ घातला आणि त्यानंतर मात्र हा सगळा तर एका बुलेटिनमध्ये महत्त्वाची बातमी समोर येते आहे। राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। दीपक केसरकर यांनी गेल्या 15 वर्षात विकास कामं न केल्याचा आरोप देखील करण्यात आला। दीपक केसरकरांच्या विरोधात लढण्यासाठी राजन तेली इच्छुक असल्याचं कळतंय। भाजपकडे उमेदवारीची मागणी केल्याची तेली यांनी मागणी केलेली आहे। तर दीपक केसरकरांनी गेल्या 15 वर्षात विकास कामं न केल्याचं राजन तेली यांनी म्हटलं। तर राजन तेली आता दीपक केसरकरांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्यावर आता टीका केलेली आहे। 15 वर्षात विकास कामं न केल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। सगळे लोक इथल्या स्थानिक आमदाराच्या विरोधात आहेत। आमदार खोटं बोलतो, रेटून बोलतो, दरवेळी आपली भूमिका बदलतो आणि लोक म्हणतात की स्थानिक आमदाराला आता 15 वर्ष आम्ही निवडून देऊन आम्ही आमच्या पायावर दगड मारून घेतलेला आहे। पुन्हा दगड मारण्याची आम्ही या ठिकाणी करणार नाही। या ठिकाणी बदल हा आम्ही 100% करणार अशा प्रकारे लोक या ठिकाणी बोलतात। वन साइड मी या ठिकाणी निवडून येणार। दीपक केसरकरचं डिपॉझिट घालणं इतकी परिस्थिती आत्ताच्या मतदारसंघातली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।